नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं? बघा, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्लेइंग इट माय वे या नावाचं बघा आत्मचरित्र हे सचिन तेंडुलकर यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राणी रामपाल बघा ही खेळाडू हॉकी या खेळासंबंधीची खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 4 पहा, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, 29 ऑगस्ट या दिवशी बघा क्रीडा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा, भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कलम 1 नुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। प्रश्न क्रमांक 6 पहा, नाशिकजवळ एकलहरे बघा एकलहरे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती किंवा एकलहरे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? एकलहरे बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, एकलहरे पहा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा, नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवर ते धरण बांधण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, ग्रेट बेरियर रीफ हे बघा प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा, ग्रेट बेरियर रीफ बघा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठारा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडका? दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बघा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश बघा या ठिकाणी बघा अग्निजन्य या खडकापासून तो बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र बघा तुर्भे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सोलापूर हे शहर पहा चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील, जहालमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी पहा रेणुका देवीची या ठिकाणी शक्तीपीठ आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात। बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा स्टारच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपले अन्न या ठिकाणी साठवण करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मेंडेल या शास्त्रज्ञांनी पहा अनुवंशिकता सिद्धांत या ठिकाणी मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सोटमुळाचे उदाहरण या ठिकाणी आपल्याला सोटमुळाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा कापूस या ठिकाणी सोटमुळाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा हॉर्स पॉवर या ठिकाणी बघा शक्तीचं एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते। तोडा ही आदिवासी जमात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा महाराष्ट्रामधला बघा कायदे मंडळ हे खालीलपैकी कशा स्वरूपाचे महाराष्ट्रामधले बघा कायदे मंडळ हे खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे। बघा महाराष्ट्रामधला बघा कायदे मंडळ बघा हे द्विग्रही या प्रकारचे या ठिकाणी कायदे मंडळ आहे। प्रश्न क्रमांक 21 पहा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या आहेत। बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये बघा वेरूळची लेण्या बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 पहा जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण होय। जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्माचं प्रमाण होय। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये बघा 1000 व्यक्ती मागेल जन्माचे प्रमाण होय। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 पहा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल। स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता स्वराज्य पक्षाचे बघा प्रणेते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाचे प्रणेते होते। प्रश्न क्रमांक 24 पहा वातावरणामधील बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वातावरणामधील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात। बघा हायग्रोमीटर उपकरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक प्रामुख्याने प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता या ठिकाणी उत्प्रेरक वापरला जातो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मॅग्नेज डाय ऑक्साईड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जलकाच असे खालीलपैकी कशाला म्हणतात। बघा सोडियम सिलिकेट यांना जलकाच या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 27 पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडव लेणी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडव लेणी आहेत। बघा पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा पांडव लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 28 बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्याचा उगम कोणत्या पर्वतामधून होतो। भारतामध्ये बघा बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हिमालय बघा या पर्वतामधून बघा बारमाही बघा नद्यांचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 29 पहा संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 बघा खालीलपैकी काय म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि बघा 1 हे बायनरी नंबर्स म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 30 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे। बघा 42वी घटनादुरुस्ती बघा सर्वात मोठी ती घटनादुरुस्ती आहे। प्रश्न क्रमांक 31 पहा
अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य, बघा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील छत्तीसगड हे राज्य बघा अन्न सुरक्षा बघा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा दिल्ली शहराला बघा नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला? बघा दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी प्राप्त तो झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 69व्या घटनादुरुस्तीने बघा दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटल दर्जा या ठिकाणी प्राप्त तो झाला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहणारा तो प्रवाह आहे? एल निनो हा प्रवाह कोणत्या महासागरामधून वाहणारा तो प्रवाह आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर एल निनो हा प्रवाह अटलांटिक या महासागरामधून तो वाहणारा प्रवाह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं? बघा भारतीय राज्यघटनेचं कोणतं एक कलम आहे जे कलम ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे? बघा कलम 40 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने? बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा या ठिकाणी वधा केला होता. दुसरा क्रमांक कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा कांचनगंगा हे शिखर बघा हिमालय या पर्वत रांगेमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरली? वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत या ठिकाणी वापरली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा वेल्डिंग काम करण्यासाठी ऑक्सी ॲसिटिलीन प्रामुख्याने ह्या ठिकाणी ज्योत ही वापरली जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती असते? माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती असते? बघा 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ या ठिकाणी बघा विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक बघा सन 1854 बघा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीचा? सन 1854 बघा उडसा खलिता बघा खालीलपैकी कशा संबंधीचा होता? उडसा खलिता बघा शिक्षण विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा बावनकशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी 52कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचं मराठीमध्ये भाषांतर विकार विरसित असे खालीलपैकी कोणी केले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता शेक्सपियर यांच्या बघा हॅमलेट या नाटकाचं बघा मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे बघा भाषांतर या ठिकाणी बघा गो ग आगरकर यांनी ते भाषांतर केले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी बघा सुधारक या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा आगरकरांनी बघा सुधारक बघा या नावाचं साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा सन 1888 मध्ये बघा आगरकरांनी सुधारक या नावाचं साप्ताहिक हे सुरू केले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषजनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सर व्हॅलेंटाईन चिरून यांनी ते म्हटले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा मदर तेरेसा यांना बघा शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले? बघा मदर तेरेसा यांना बघा शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? बघा सन 1979 या वर्षी बघा मदर तेरेसा यांना बघा शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला होता?
बघा या ठिकाणी 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचा अधिकार देण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगितला? बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगितलेला आहे? बघा कलम 72 मध्ये बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षे करण्यात आला होता? बघा लोकसभेचा बघा कार्यकाळ बघा 42व्या बघा घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ बघा 6 वर्ष या ठिकाणी करण्यात आला होता। बघा भारतामध्ये बघा एकूण किती राष्ट्रीय बघा भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा भारतामध्ये एकूण बघा 22 या ठिकाणी राष्ट्रीय भाषा आहेत। प्रश्न क्रमांक 50 बघा, अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा असतो? अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार गुन्हा असतो? बघा कलम 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक बघा, घटक राज्यांची बघा आणीबाणी खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये? घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा 2024 बघा सर्व चालू घडामोडी PDF, IMP पेपर्स आणि नोट्स सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।